योजना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यम। भगवान श्री गोपाल कृष्णाने भगवद्गीतेत अनन्य भावनेचा जो हा श्लोक सांगितलेला आहे, संदेश दिलेला आहे, याचं परिपूर्ण तनमन धनाने पालन करणारी ही मंडळी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रामध्ये जातीयता निर्मूलन सर्वप्रथम केली। नुकताच नाशिक येथे संपन्न झालेल्या मानव संप्रदायाच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी महत्त्वाचं विधान केलं संप्रदायाबद्दल। इथे म्हटले, या मानव संप्रदायामध्ये उच्च नीचता जातीभेद पाळला जात नाही। कोणत्याही जातीचा माणूस असला तर तो या ठिकाणी समोरच्या माणसाला जात विचारत नाही, तर तो दंडवतच करतो। जातीभेद, उच्च नीचता, एकात्मता या सर्व गोष्टींना मानव संप्रदायाने 800 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये पाळलेला आहे। आणि ही गोष्ट या अतिशय प्रेमाने सर्वांशी मिळून मिसळून राहणारी ही मंडळी आहे। आणि प्रामुख्याने अहिंसावाद, जिथे मुंगीचं सुद्धा वाईट चिंतन करू नका, हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं की तुमचं जर काम तिथं नसेल तर मुंगीचं सुद्धा वाईट करू नका। डोमेग्रामला अशी काही भक्त मंडळी सेवा करत असताना तिथे मुंग्या निघाल्या आणि निरोप आला की देवा आता सेवा करायची पण तिथे मुंग्या आहे। पण म्हटलं मग इतकं बंद नाही पडलं आपलं, त्यांना तिथे राहू द्या, तुम्ही दुसरीकडे काम करा। म्हणजे मुंगीचं सुद्धा वाईट चिंतन करू नका, हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आधी केले मग सांगितले। हाच संदेश महाराष्ट्राच्या मातीत घराघरात तळागाळात देत ही सर्व भक्त मंडळी आपल्याही परिसरामध्ये मानव संप्रदायाच्या अनेक अनुयायी आहेत, आपल्या सोयऱ्या दायऱ्यांमध्ये देखील अनेक अनुयायी आहेत। ही सर्व मंडळी आपला हा प्राणपणाने हा विचार जपत जपत सर्वज्ञांच्या जिथे जिथे पाऊल खुणा आहे त्या पाऊल खुणांना वंदन करण्यासाठी येत असते। आजचं हे द्वारावती प्रतिष्ठान मंडळ 2001 सालापासून महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये जिथे जिथे सर्वज्ञांच्या श्रीचरणांच्या पाऊल खुणा आहे तिथे तिथे वंदन करत करत फिरत असतं। आपल्याही गावामध्ये या वर्षी हा योग आलेला आहे, पुन्हा पुन्हा आपली भेट व्हावी। आपण देवाच्या गावचे आहात, आपली भेट होणे म्हणजे आम्हाला देवाचं स्मरण होण्यासारखं आहे। आणि म्हणून आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो, या गावातली सर्व मंडळी, या गावातली ही पवित्र माती आम्हाला बघायला मिळाली। ही जी मंडळी आहे लांबून लांबून आलेली मंडळी आहे, सरपंच आहे, जवळजवळ 60 खेड्यातून ही मंडळी आलेली आहे आणि महाराष्ट्राच्या 16-17 जिल्ह्यातली ही मंडळी आहे। विविध जाती धर्माची मंडळी आहे, विविध व्यवसायातली मंडळी आहे, प्रामुख्याने शेतकरी मंडळी आहे, पण काही नोकरदार वर्ग देखील आहेत। आमच्याकडे सन्माननीय सद्भक्त श्रीमान विद्वांस साहेब आहेत, जे सध्या PSI म्हणून संभाजीनगरला कार्यरत आहेत। ठाले साहेब आहेत आमच्याकडे, जे सध्या बँकेचे मॅनेजर आहेत, पतसंस्था त्यांची स्वतःची एक आहे। त्याचप्रमाणे 2-3 सरपंच इथे आहेत, केलसुला गावचे सरपंच या पदयात्रेमध्ये आहेत। मोठे व्यापारी पठाळे साहेब आहेत, जे सर्व्हिस करत आहेत सरकारी। असे व्यापारी उद्योजकासमवेत प्रामुख्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात यामध्ये आहेत। ही सर्व मंडळी ही एकच गोष्ट शोधायला निघालेली आहे की ज्या ज्या गावाहून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गेले ते ते गाव कसं असेल, त्या गावची मंडळी कशी असेल। तर मंडळी शितावून भाताची परीक्षा म्हणतात त्याप्रमाणे नियोजनासाठी आम्ही जेव्हा आलो तेव्हा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा परिचय आमचा नव्हता। मग आम्ही सरळ ग्रामपंचायत ऑफिस विचारलं, ऑफिसमध्ये गेलो, ग्रामसेवक साहेब तिथे होते आणि त्यांना आम्ही विचारलं की सरपंच कुठे आहे। त्यांनी त्यांना फोन केला, भाऊसाहेब आढाव तात्काळ त्या ठिकाणी हजर झाले आणि त्यांनी आम्हाला बघितल्याबरोबर दंडवत केला। हा तो संस्कार आहे। कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा। प्रपंचामध्ये देवाला आनंद देणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे सात्विकता। प्रपंचातला मुलाबाळाची सात्विकता जर असेल तर परमेश्वराला त्याचा आनंद होतो।
हा सात्विकतेचा संस्कार आम्हाला या गावामध्ये दिसला। हेही नसे थोडके हा सात्विक विचार त्यांनी आल्या आल्या आम्हाला दंडवत केला, नमस्कार केला। अतिथी देवो भव ही आपली जी भारतीय संस्कृती आहे ती आम्हाला आल्या आल्या या ठिकाणी दिसली, जाणवली। आम्ही प्रास्ताविकात त्यांना सांगितले की दिंडीसाठी आम्ही आलेलो आहोत आणि मुक्कामाची व्यवस्था बहुतेक मुक्काम इथे पडणार आहे, जर का तशी वेळ आली तर आपल्याला फोन केला जाईल। ते म्हटले महाराज असं ना उधार बोलू नका, फिक्स सांगा आणि आम्हाला या ठिकाणी तुम्ही मुक्कामासाठी याच आणि संधीची सेवेची संधी द्या, अशा प्रकारचा आग्रह त्यांनी केला। आणि नियोजनामध्ये पदयात्रेचा मुक्काम या ठिकाणी आला। ठरल्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी सर्व त्यांच्या सहकार्यांसमवेत मिळून ही सेवा घेतली आणि यथामती यथावकाश त्यांनी ती करण्याचा प्रयत्न केला। ती सेवा साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू श्री कृष्ण भगवंताच्या चरणी त्यांनी समर्पित केलेली आहे। भगवंताने ती स्वीकार करावी, त्या सेवेचं त्यांना दाय पसाय प्रदान करावं, अखंड कृपादृष्टी त्यांच्यावर भगवंताची राहावी, धन कण पुत्र कलत्र संपत्तीचं समाधान ऐश्वर्य त्यांना लाभावं, राजकारण समाजकारण यामध्ये ते यशस्वी व्हावेत ही आपल्या सर्वांच्या वतीने शुभकामना व्यक्त करतो। झालेली सेवा बद्दल त्यांचे